Welcome to all of students. Today we will start syllabus of paper first. Name of the chapter Mathematical Logic. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. द बेसिक ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक is the sentence. We know that types of sentence. How many types of sentence? There are 4 types of sentence. First, assertive sentence. Second, imperative sentence. Third, interrogative sentence. 4, exclamative sentence. First, assertive or declarative sentence means होकारार्थी वाक्य. Assertive or declarative sentence means the sentence which gives only assertion is called assertive sentence. For example, 2 is even number. Solapur is in Maharashtra. That means assertive sentence म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त कर्ता, क्रियापद आणि कर्म असते, एवढं सिंपल रचना असते, अशा वाक्याला काय म्हणायचं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. सेकंड टाईप, इम्परेटिव्ह सेंटेन्स. द सेंटेन्स विच गिव्स ऑर्डर ऑर रिक्वेस्ट इज कॉल्ड इम्परेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, प्लीज give me the pen, please give me the glass of water are the example of imperative sentence. Third type, interrogative sentence. The sentence which asks the question is called interrogative sentence. For example, what is your name? Do you like mathematics? Are the example of interrogative sentence. Third, last, fourth type, exclamatory sentence. Exclamatory sentence means the sentence which express the only emotion is called exclamatory sentence. For example, oh my God, may God bless you are the example of exclamatory sentence. Out of these 4 sentences, only one sentence useful for mathematical logic. This is the basic of mathematical logic, and first article of mathematical logic is statements. The statement is a declarative or assertive sentence which is either true or false but not both simultaneously. That means स्टेटमेंट फक्त असर्टिव्ह सेंटेन्स असेल तरच त्याला काय म्हणायचं आहे? स्टेटमेंट्स. किंवा ती सेकंड डेफिनेशन आहे, ज्या वाक्याला फक्त ट्रू किंवा फॉल्स एकच व्हॅल्यू असते, अशा वाक्याला काय म्हणता येते? असर्टिव्ह. याच्याहून काय लक्षात येते? डेफिनेशन फर्स्ट आणि डेफिनेशन सेकंड वरून की ज्या वाक्याला फक्त एक आणि एकच ट्रूथ व्हॅल्यू असते त्या वाक्याला काय म्हणायचे? स्टेटमेंट. तर ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? सपोज 2 इज इव्हन नंबर, ह्या वाक्याचं उत्तर ट्रू का फॉल्स? तर 2 इज इव्हन नंबर, येस, 2 ही समसंख्या आहे, याचे ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू, T. But 3 is even number, ह्या वाक्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय? 3 इज इवन नंबर, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. हे ट्रू फॉल्स यालाच काय म्हणायचं आहे? ट्रूथ व्हॅल्यू. मग वरील सर्व डेफिनेशन असे लक्षात येते की फक्त असर्टिव्ह सेंटेन्सलाच ट्रू आणि
ट्रू किंवा फॉल्स अशी एकच व्हॅल्यू असते. त्यामुळे एकतर असर्टिव्ह सेंटेन्सलाच काय म्हणायचं आहे, स्टेटमेंट. अदरवाईज सेकंड डेफिनेशन, ज्या वाक्याला फक्त ट्रू किंवा फॉल्स असे एकच उत्तर येते अशा वाक्यालाही आपण काय म्हणू शकतो, स्टेटमेंट. तर ट्रू आणि ट्रू ऑर फॉल्स ॲन्सर देणारी सेंटेन्स कोणती आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की वरील इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स आली तर ही सर्व सेंटेन्स नॉट स्टेटमेंटमध्ये जातात. मग स्टेटमेंट आहे का नाही, स्टेटमेंट ऑर नॉट स्टेटमेंट हे कसं ओळखायचं, सिम्पल. असर्टिव्ह सेंटेन्स आलं की स्टेटमेंट, अदरवाईज इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी आलं की नॉट स्टेटमेंट. बरं, ही 3 वाक्य ओळखणं सोपं आहे का. इम्पेरेटिव्हमध्ये आज्ञार्थी एकतर काय केली असते, ऑर्डर किंवा रिक्वेस्ट. इंट्रोगेटिव्हमध्ये काय केलेलं असतं, प्रश्न विचारलेला असतो. आणि एक्सक्लामेटरीमध्ये काय केलेलं असतं, त्याच्यामध्ये साईन असतं, एक्सक्लामेटरी साईन. इंट्रोगेटिव्हमध्ये कुठलं साईन असते, क्वेश्चन मार्क. आणि ऑर्डर आणि रिक्वेस्टमध्ये समजतं आहे, ऑर्डर दिलेली असते किंवा रिक्वेस्ट. ह्या तिन्ही टाईपची वाक्य आली तर हे कुठं जातात, नॉट स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, सोलापूर इज इन महाराष्ट्र. सिंपल आहे, कर्ता क्रियापद कर्म. ह्यात कुठलंही साईन नाही आहे, एक्सक्लामेटरी साईन नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, ऑर्डर नाही आहे, रिक्वेस्ट नाही आहे. मग हे कसलं सेंटेन्स आहे, असर्टिव्ह. त्यामुळे हे काय आहे, स्टेटमेंट आहे. आणि नंतर जर हे स्टेटमेंट असेल तर त्याला एकच व्हॅल्यू असेल, ट्रू किंवा फॉल्स. मग सोलापूर इज इन महाराष्ट्र याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू का फॉल्स. तर तुम्ही उत्तर काय देणार, ट्रू व्हॅल्यू आहे. जर मी असं म्हटलं सोलापूर इज इन कर्नाटका, आता हे वाक्य तर आहे सोलापूर इज इन कर्नाटका, दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स, बरोबर का. याच्यामध्ये कुठलंही एक्सक्लामेटरी साईन नाही आहे, क्वेश्चन मार्क नाही आहे, ऑर्डर रिक्वेस्ट नाही आहे. त्यामुळे कुठलं सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स बिकॉज सोलापूर इज नॉट इन कर्नाटका, सोलापूर इज इन महाराष्ट्र. बट ट्रूथ व्हॅल्यू इट इज फॉल्स. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू देर आर 2 टाईप, ट्रू अँड फॉल्स. आणि ट्रू अँड फॉल्स इज कॉल्ड ट्रूथ व्हॅल्यू. मग याच्याहून या चॅप्टरचा फर्स्ट क्वेश्चन तयार होतो. क्वेश्चन फर्स्ट, आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट ऑर नॉट स्टेटमेंट. एक्झाम्पल फर्स्ट, the sum of 2 even number is an even number. फर्स्ट आयडेंटिफाय करायचे हे स्टेटमेंट आहे का नाही. ऑब्झर्व करा, दिस सेंटेन्स इज असर्टिव्ह. सिंपल आहे ना, कर्ता क्रियापद कर्म, नो क्वेश्चन मार्क, नो एक्सक्लामेटरी साईन, नो ऑर्डर, नो रिक्वेस्ट. त्यामुळे हे कोणतं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. आणि दिस इज हे असर्टिव्ह असल्यामुळे देअर फोर इट इज अ स्टेटमेंट. जर हे स्टेटमेंट असेल तर त्याला एक ट्रूथ व्हॅल्यू असेल, ट्रू किंवा फॉल्स. मग ह्याचं मिनिंग बघा, द सम ऑफ 2 इवन नंबर्स इज ॲन इवन नंबर. तुम्ही एक्झाम्पल करू शकता. याचं मिनिंग काय होतं आहे, कोणत्याही 2 इवन नंबरची बेरीज काय असते, इवन. येस, ट्रू ॲन्सर. बिकॉज 2 + 4 = 6, 4 + 6 = 10. दॅट मीन्स समजतं. एक्झाम्पल फर्स्ट, इट इज अ स्टेटमेंट अँड इज ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू, टी. सेकंड एक्झाम्पल रीड करा, प्लीज गेट मी अ पेन. प्लीज गेट मी अ पेन. बघा हे कोणतं सेंटेन्स आहे, ह्याच्यामध्ये रिक्वेस्ट केली आहे प्लीज. दॅट इट इज ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. वी नो दॅट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. आणि जर ते स्टेटमेंट नसेल तर त्याला ट्रू व्हॅल्यू एक्झिस्ट नाही आहे, ह्याची ट्रू व्हॅल्यू सांगता येत नाही आहे का. प्लीज गेट मी अ पेन. जर मी एखाद्याला पेन मागितला तर तो मला पेन देईल का. जर तो आज्ञाधारक असेल तर पेन देईल, तो आज्ञाधारक नसेल तर पेन देणार नाही आहे. मग ह्या एका वाक्याला कोणतंही एक ॲन्सर सांगता येत नाही आहे, आयदर ट्रू आहे का आयदर फॉल्स आहे. मून डेफिनेशनमध्ये कुठला शब्द आलता, ओनली 1 व्हॅल्यू, ट्रू ऑर फॉल्स.
बट ह्या वाक्याला कोणतंही ॲन्सर देता येत नाही आहे किंवा सिम्पल आपल्यासाठी हे कुठलं वाक्य आहे इम्परेटिव्ह. मग इम्परेटिव्ह इज नॉट स्टेटमेंट. एक्झाम्पल थर्ड, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. प्रत्येक आयत हा चौरस असतो. आधी आपण काय बघ त्याचा ॲन्सर ट्रू का फॉल्स नंतर डिसाईड करायचं आहे. आधी ते स्टेटमेंट आहे का नाही ते बघायचं आहे. इट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. बिकॉज बा सिम्पल आहे ना, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. ऑर्डर आहे का नाही आहे, रिक्वेस्ट नाही आहे, क्वेश्चन मार्क एक्सक्लामेटरी साईन नाही आहे. इट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. बट ते ट्रूथ व्हॅल्यू काय बघा, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. प्रत्येक आयत हा चौरस असतोच असं नाही. काही आहेत सम पाहिजे होतं, इथं एव्हरी आलं आहे. सम रेक्टँगल इज स्क्वेअर, मग ॲन्सर काय आला असतं ट्रू. बट एव्हरी प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर नसतो, म्हणून ह्याचं ॲन्सर काय आलं आहे फॉल्स. ठीक आहे. एक्झाम्पल 4 बघा, x + 2 = 7. तुम्ही ट्राय करा. x + 2 = 7. इथं नोट डाऊन करा. ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट्स. ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर स्टेटमेंट्स. सर्व मॅथमॅटिकल आयडेंटिटी काय असतात, स्टेटमेंट असतात. आता x + 2 = 7. आता याच्यामध्ये बघा हा न्यू टाईप आहे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय, x + 2 = 7. याची ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, एक्सवर. जर पुढे फॉर ऑल किंवा फॉर x = 5 दिलं तर हे स्टेटमेंट तयार होऊ शकतं. पण इथे एकची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. फॉर x = 5 द्यायला पाहिजे होतं, ते जर दिलं तर इट इज अ स्टेटमेंट. ते न दिल्यामुळं हे काय आहे, इट इज अ नॉट स्टेटमेंट किंवा मला काय म्हणायचं आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स नेक्स्ट आर्टिकलमध्ये क्लिअर होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, विल यू हेल्प मी. तुम्ही सांगा बरं याचा आन्सर काय येईल, क्वेश्चन मार्क आहे ना. इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हेन्स नॉट अ स्टेटमेंट. एक्झाम्पल 6, ओ व्हॉट अ ब्युटिफुल साईट इट इज. हे तर सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी साईन आहे. इट इज ॲन एक्सक्लामेटरी सेंटेन्स सो नॉट अ स्टेटमेंट. ऑल मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर द स्टेटमेंट. cos 2θ = 2 cos² θ -1. θ belongs to R. sin 2θ = 2 sin θ × cos θ. θ belongs to R. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये मार्किंग आलं आहे बघा बॉक्स. ते आपण हे PPTमध्ये थीटा टाईप करू शकत नसल्यामुळे तिथं बॉक्स आला आहे, बट तिथं थीटा यूज करायचं आहे. आणि फॉर ऑल θ बिलॉंग्स टू आर ह्या तुम्हाला आयडेंटिटी माहीत आहेत. ज्या ठिकाणी टायपिंग शक्य नाही आहे PPTमध्ये त्या ठिकाणी ह्या बॉक्सचा आपण यूज केला आहे. आता PPT आणि PDF मिनिंग काय आहे, तर PPTमध्ये जर PDFच्या एका पेजमध्ये 20 लाईन असतील तर त्याचं PPTमध्ये 5 ते 7 लाईनमध्ये आपण शॉर्टकट केलं आहे. त्याच्यामुळं आपण PPTनं शिकवतो आहे. जर आपण PDF शिकवलं तर तुमचं फोकस त्या पूर्ण पेजवर राहील आणि मेन आर्टिकलवर फोकस करता येणार नाही आहे. म्हणून आपण कशामार्फत शिकवतो आहे, PPT मार्फत. थोडं ह्याच्यामध्ये साईन ॲडजस्ट करायचे आहेत. आता आपला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला आहे, सेंटेन्स, स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू. आता सेंटेन्सचा भाग संपला आहे. आपलं फर्स्ट आर्टिकल काय झालं आहे, स्टेटमेंट. सेंटेन्स हे झालं या चॅप्टरचं बेसिक. दुसरं आर्टिकल मेन लॉजिकल कनेक्टिव्स, कंपाऊंड स्टेटमेंट्स अँड ट्रूथ व्हॅल्यू. याच्यावरून तुम्ही एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करायचं आहे. तसेच पेज नंबर 2 व 3 वर क्वेश्चन फर्स्ट मधील ह्या टाईपची सॉल्ड एक्झाम्पल दिली आहेत, त्याचा पण अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट आर्टिकल, नेक्स्ट